जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदाच पावसाची बातमी येत आहे आणि बातमी अशी येत आहे त्यांनी शेतकऱ्यांचं सर्व जे संकट आहे पावसाचं ते सर्व दूर होणार आहे। शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण एका हप्त्याचा अंदाज सांगणार आहे। तरी पण लक्ष देऊन ऐका, लक्षात ठेवा आणि इतरांना सुद्धा सांगा, कारण की शेतीतील कामे करायला त्याला बी सोपं जाईल। तर मित्रांनो, जर पहिल्यांदा जर पाहिलं तर कोकणातील मुंबई, इकडे जर पाहिलं तर पुणे, इकडे जर पाहिलं तर सांगली, सातारा, नाशिक, कोल्हापूर, अण्णानगर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या 12 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हे जे संपूर्ण मी जे तुम्हाला अंदाज सांगित आहे हे अंदाज 20 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत तुम्ही गृहीत धरावा। तर मित्रांनो, इकडे जर पाहिलं तर पुन्हा पूर्व महाराष्ट्राकडे चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा येत्या 12 तासामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे। तसंच पुढील 27 तारखेपर्यंत या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस, विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच जर मित्रांनो, जर आपण पाहिलं मराठवाड्याची स्थिती, तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत्या 24 तासात पडणार आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तविण्यात आलेली आहे। तसंच जर उत्तर महाराष्ट्राचं जर पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी थोडा हलक्या पावसाची शक्यता आहे, पण 24 तासाच्या नंतर किंवा 25 तारखेच्या नंतर खूप मोठा असा पाऊस या ठिकाणी नाशिक इथे पडणार आहे। तर जळगाव जर पाहिलं तर जळगावच्या ठिकाणी आज आणि उद्या हलकी सऱ्या बरसतील, नंतर खूप मोठा पाऊस पडणार आहे। तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा पावसाची ही उघडीप आता संपलेली आहे आणि 20 ते 27 तारखेपर्यंत या ठिकाणी सुद्धा खूप मोठा असा पाऊस पडणार आहे। तसंच मित्रांनो, जर आपण जर विदर्भाचा जर भाग पाहिला तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या नागपूर म्हणजेच विदर्भाचा भाग जो आहे या शेतकऱ्यांनी खूप चिंता करायची गोष्ट आहे, कारण की या ठिकाणी आता खूप मोठी अतिवृष्टी होणार आहे। तरी पण हा अंदाज मित्रांनो गृहीत धरून शेतीतील कामे लवकरात लवकर आवरून घ्या, कारण की खूप मोठा आता पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार सांगितला तर 20 ते 27 तारखेपर्यंत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणी इकडं मराठवाड्याकडे असं खूप कमी पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा आता शेतकऱ्याची चिंता मिटणार आहे। नदी नाले वाहून खूप मोठा असा पाऊस पडणार आहे। तरी पण हा अंदाज लक्षात घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये। तरी पण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी दररोजचे दररोज व्हिडिओ टाकीत राहतो आणि शेतीतील सर्व म्हणजे जेवढी स्कीम असन, जेवढ्या सेवा असताना तेवढ्याचे सेवेचे मी व्हिडिओ टाकीत असतो। तरी पण चॅनलला सबस्क्राईब करा। आमची एक टीम आहे, त्याने सर्व जी बातमी येत आहे सरकारची ती सर्व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम हे आमचे चॅनल करणार आहे। तरी पण या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।